वातावरण सगळं मनासारखं आलंय, हिट काय सेन्स केली आहे तुम्ही? नाही, वातावरण अगदी मनासारखंच आहे. मुंबई असो, पुणे असो, पिंपरी चिंचवड असो, नाशिक असो, नागपूर असो, सगळ्या महत्वाच्या शहरामध्ये लोकांची मानसिकता बनली आहे. आणि आता कोणी काही बोललं, काही सांगितलं, काही इश्यू केला तरी ही मानसिकता बदलणार नाही. लोकांनी भाजपला निवडून द्यायचं ठरवलं आहे. आमच्या महायुतीला मुंबईत निवडून द्यायचं ठरवलं आहे. अजित पवार थेट भाजपच्या इथल्या स्थानिक नेत्यांच्या अंगावरती आले. तुम्ही थोड्याफार पेशन्स ठेवून प्रतिवाद करायचा प्रयत्न केला, तो जाणीवपूर्वक होता का? राज्यातली घडी विस्कटायला किंवा असं आहे की मी शब्द पाळणाऱ्यांपैकी आहे. ज्यावेळी आम्ही हे घोषित केलं होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला युती करता येणार नाही, आणि म्हणून तुम्हाला लक्षात असेल की मी स्वतः मागच्या काळामध्ये आपल्यासमोरच सांगितलं होतं की आम्ही ही युती करणार नाही, पण आमच्या लढती मैत्रीपूर्ण असतील, आम्ही एकमेकाच्या विरुद्ध बोलणार नाही. आणि ते शेवटपर्यंत पाळलं. दादांनी ते पाळलं नाही. का पाळलं नाही मला माहिती नाही. म्हणले वरिष्ठांकडे तक्रार करणार तुमची? माझी? हो, दिल्लीत. मला चांगलं, माझ्याच वरिष्ठांकडे ना. हो, तुमच्याच. तटकरे असं म्हटलंय की तटकरे असं आहे आमचा. आपण जर मागच्या काळातला कारभार बघितला असेल तर आमचा प्रयत्न विरोधकांनाही सोबत घेण्याचा आहे. त्यामुळे दादा तर तसे काय पुण्यामध्ये विरोधक आहे, बाकी विरोधक नाही आहेत. दादा ज्याचा अर्थ सातत्याने वरिष्ठांचा उल्लेख करतात. राष्ट्रवादी एकत्र यायची प्रक्रिया सुरू झाली आहे. विलिनीकरण जर झालं तर वरिष्ठ निर्णय घेतील, पण विलिनीकरण झालं तर रालोआमध्ये राहायचं की नाही, राष्ट्रीय लोकशाहीमध्ये एनडीएमध्ये राहायचं की नाही, त्याचाही निर्णय घ्यावा लागेल. प्रश्न एवढाच आहे की या संदर्भात आज बोलणं हे काही योग्य होणार नाही. कारण म्हणजे एक हिंदीतली म्हण आहे, ती अगदी तंतोतंत लागू होते असं नाही, पण कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे असं म्हणतात. अजून काही झालंच नाही आहे, अजून विलिनीकरण नाही, काही नाही, आणि त्याच्यावर इतक्या चर्चा. आत्ता 2 महानगरपालिकेत ते सोबत लढतायत आणि 27 महानगरपालिकांमध्ये एकमेकाच्या विरोधात लढतात. त्यामुळे याच्यावर एवढी चर्चा काय करायची? दादा सातत्याने दिल्लीला का जातात? म्हणजे तुमचं ते बघा, ते दिल्लीला गेल्यानंतर जोपर्यंत वरिष्ठ म्हणून आमच्याच नेत्यांना भेटतायत तोपर्यंत ते किती वेळा गेले तरी चालतील. त्यांना गरज असली तर विमान देखील मी उपलब्ध करून देईल, तिकीटे काढून देईल. म्हणजे तसं ते माझ्यापेक्षा सक्षम आहेत, पण गरज पडली तर तेही काढून देईन मी. जोपर्यंत आमच्याच वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी आहे. तुम्ही बसवलेले मुख्यमंत्री आहात, बसवलेले मुख्यमंत्री आहात. तुम्ही गुजरातसाठी वरिष्ठांच्या आदेशानं काम करता. भाजपमधल्या मराठी माणसांनी जरा विचार करायला हवा मराठीचा, मुख्यमंत्र्यांनी तो करायला हवा महाराष्ट्राचा. मी राज ठाकरेंना एवढंच सांगतो, काल मी पुराव्यासहित कशी हिंदी सक्ती उद्धव ठाकरेंनी आणली आणि 2 वेळा त्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय केला हे दाखवलेलं आहे. राजसाहेब आता तुमचं बंधूंशी पटायला लागलेलं आहे, त्यामुळे माझ्याशी बोलायच्या ऐवजी हे बंधूंशी बोललं पाहिजे. आपल्या भाषेवर संकट आणणारे तुमचे बंधू आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही युती करतात. त्यामुळे मला असं वाटतं, मी बसवलेला का उठवलेला, मी झोपलेला का जागा, यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने 3 वेळा मला मुख्यमंत्री बनवलं, 2 वेळा माझ्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत आम्हाला दिलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनता कोणाच्या बाजूने आहे हे त्या निवडणुकीतनं कळलेलं आहे. पण ठीक आहे, आता राजसाहेबांना मी बसवलेला वाटत असलो तर काही हरकत नाही. महापालिकेच्या कामावर एक होमगार्ड ठेवणारे का तर दुबार मतदार किंवा मतचोरी होऊ नये. खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी मतचोरीच्या संदर्भात बोलू नये, कारण त्यांच्यावर नगरसेवक चोरीचा आरोप आहे. राज ठाकरेंचे 8 नगरसेवक होते, ते सगळे चोरून नेण्याचं काम उद्धवजींनी केलं. आता ठीक आहे, त्यांच्यासोबतच राज ठाकरे आहेत, पण अशा प्रकारची चोरी करण्याची प्रवृत्ती ज्यांची असेल, म्हणजे वोट चोरी तर आम्ही करतच नाही, पण वोट चोरीपेक्षा गंभीर आहे की लोकांच्या मताने निवडून आलेले नगरसेवक चोरायचे. ही नगरसेवक चोरी त्यांची आहे. शिवाजीनगर मतदारसंघ जो आहे थोडा भाजपसाठी अवघड जातोय, त्याच्यासाठी मी समारोपाची सभा तुम्ही घेतली का? नाही, शिवाजीनगर मतदारसंघ जो आहे ना, हा भारतीय जनता पक्षाला सातत्याने साथ देतो आहे. आणि असा माझा समज आहे की इथे सभा घेतली तर ती शुभ ठरते.
आणि म्हणून इथे सभा घेतली. साहेब, लाडक्या बहिणीचा हप्ता देऊ नये असं या ठिकाणी असं आहे की आता काही लोकांच्या पोटात ते दुखतं, त्यामुळे ते आयोगाकडे गेले. आयोगाने सांगितलं आम्ही मान्य करू. जो मूळ हप्ता आहे तो हप्ता आपण देतोच आहोत, तो गेलाही आहे. फक्त आपण प्रत्येक सणाला, म्हणजे हे पहिल्यांदा निवडणुका म्हणून करत नाही, मोठ्या सणांना आपण आगाऊ हप्ता देतो. आगाऊ देऊ नका म्हटलं तर ठीक आहे, आम्ही 16 तारखेनंतर देऊ. पण स्थानिक निवडणुकीत लाडक्या बहिणीचा मुद्दा राज ठाकरेंनी आरोप केले कितपत योग्य? काल एकनाथ शिंदेंनी ठाण्यातल्या जमिनी व्यापाऱ्यांना देण्यासाठी काढल्यात किंवा असा आरोप सुद्धा राज ठाकरेंनी काल केला होता. असं आहे की आता आरोप त्यांनी इतके केले की आता